ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारी पंढरीशी पांडुरंग परमात्मा, विश्व माऊली ज्ञानोबराय, प्रेम मूर्ती नामदेव राय, संत शिरोमणी सावता बाबा, वैराग्य मूर्ती नाथ बाबा, आदि करून सर्व संतांच्या चरणापाशी आजची ही कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्याकरिता आजच्या सेवेसाठी निवडलेला अभंग, ज्यांच्या बोलण्यामध्ये सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, समुद्राची अथांगता, हिमालयाची उत्तुंगता, आईची वात्सल्यता, मित्राची सख्यता, वेळ प्रसंगी वज्रापेक्षा कठोर तर वेळ प्रसंगी समई लोण्यापेक्षा मृदू असे शब्द ज्यांच्या वाणीमध्ये आहेत, असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा आजचा हा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल दुसऱ्या दिवसाची कीर्तन पुष्प, चौथ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्याकडे या अज्ञान बालकाकडे आलं. मी माझं भाग्य समजते. विठ्ठल माझ्या कीर्तनाला उपस्थित सर्व विनेकरी बाबापासून असणारे सर्व टाळकरी, इकडचे टाळकरी, इकडचे टाळकरी, मधले माळकरी, मातृवर्ग, पितृवर्ग, बालक वर्ग, सर्वांना वंदन. आता टाळकऱ्याची नाव काय घेणं व्हायचे नाही. जर आपण सर्वांचेच नाव जर घेत बसले तर आपले अख्खं रात्र संपन, पण नाव घ्यायचे संपणार. माझ्या कीर्तनाला विशेष उपस्थित असणारे, वेळात वेळ काढून येणारे आमचे अमोल दादा असतील, जागोजागी मला प्रोत्साहित करतात, तेही माझ्या कीर्तनाला आज उपस्थित आहेत. त्यांचं चॅनल वारकरी गोडवा, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जे काय असते ते सगळं काही करून टाका. त्यांचेही खूप खूप धन्यवाद. तेही वेळात वेळ काढून माझ्या कीर्तनाला उपस्थित आले. तसेच आजच्या कीर्तनाला विशेष उपस्थित असणारे आमचे सिरसगावचे काही मंडळी आलेली आहेत, त्यांचेही धन्यवाद. तसेच माझं आयुष्य घडवणारे, ज्यांच्या आशीर्वादामुळे मी आज इथे आहे, असे असणारे माझे वडील, माझे पिताश्री, तेही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत, त्यांचेही धन्यवाद. सर्वांना वंदन केले महाराज. आता तुम्ही म्हणाल तुम्ही या टाळकऱ्याला वंदन केलं कारण की ते टाळ वाजवायले. तुम्ही मृदुंगाचार्य दत्ता महाराज, तेही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत, त्यांचेही धन्यवाद. तेही माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिले वेळात वेळ काढून, त्यांचेही खूप खूप धन्यवाद. तसेच माईक सिस्टीम वाले दादा, त्यांची अशी गोड अशी अप्रतिम माईक सिस्टीम आहे, त्यांचेही धन्यवाद. तुम्ही म्हणाल सर्वांना धन्यवाद केले, आम्ही पण उन्हातानाच आलोत ना, घरी दुपारपर्यंत म्हणजे असं दिवसभर काम केलं आणि एवढं काम करून आम्ही इथं आलोत, आता त्याचे वंदन करायला आम्हाला काय आहे का नाही. महाराज, मी तुमच्यासाठी काहीच म्हणू शकत नाही. तुमच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे बघा, सर्वांमध्ये देव आहे, सर्वा घटी राम, देहादेही एक, सर्वांमध्ये देव आहे, परंतु कथेला कीर्तनाला जे पुढे श्रोते मंडळी बसलेले आहेत ना, त्यांच्यामध्ये साक्षात महादेव आहे म्हणून सांगितलं. ज्ञानेश्वर भू तुम्ही महिषाची मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, बोल जरी गंगावती तरीच स्वीकार कीजे. आता तुम्हाला सवय लागलेली आहे चांगले चांगले कीर्तन ऐकायची. माझं काय अज्ञान बालकाचं कीर्तन, श्रीभक्त परायण, समाज प्रबोधनकार आशाताईजी जावडे यांच्या मार्गदर्शनाने, तसेच गुरुवारी असणाऱ्या हरिभक्त परायण शारदाताईजी गाडेकर त्यांच्या मार्गदर्शनाने मी आज इथे आहे. तसेच आई वडिलांचे आशीर्वाद असतील, सर्व गावकऱ्यांचे आशीर्वाद असतील, त्यांच्यामुळेही मी आज इथे आहे. सर्व कृपा माझ्यावर आहेत म्हणून मी आज इथे आहे. आता सर्वांचं दर्शन झालं, माझं भाग्य उजळलं. खरं तर आज मी अभंग त्याच्यामुळेच घेतला, कारण की आज माझं भाग्य उजळलं, सर्व तुम्हा संत मंडळीचं दर्शन झालं. आणि आता आपल्या कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल अभंगामध्ये काय सांगतात महाराज? म्हणतात माझं भाग्य उजळलं. महाराज म्हणतात उजळले भाग्य आता, उजळलं म्हणतात माझं भाग्य. का उजळलं? काही माणसांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही म्हणता तुमचं भाग्य उजळलं, तुमचं भाग्य का उजळलं? तेव्हा सांगितलं अवघी चिंता वारली. चिंता
आता मला सांगा, तुकाराम महाराज हे काय होते? पारमार्थिक होते. त्यांना संसाराची चिंता नसणारच. त्यांना संसाराची चिंता नव्हती, ते परमार्थिक होते. मग परमार्थ करणाऱ्या लोकांना कशाची चिंता असते हो? परमार्थ करणाऱ्या लोकांना चिंता असते ती परमाप्त प्राप्तीची. आणि तुकाराम महाराज म्हणतात ती जी चिंता होती ती आज माझी वारली म्हणतात. बरे लोक म्हणते ठीक आहे, तुम्ही म्हणता तुमचं भाग्य उजळलं, तुमची चिंता वारली. कशामुळे तुमची चिंता वारली म्हणते? तेव्हा सांगितलं, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. जो पद्मनाभ आहे तो मला जोडला गेला आणि त्यामुळे माझं भाग्य उजळलं, माझी चिंता वारली. बरं ठीक आहे, तुम्हाला पद्मनाभ का जोडला गेला? संत दर्शनी हा लाभ. मला आधी संतांचं दर्शन झालं आणि संतांचं दर्शन झाल्यामुळे पद्मनाभ साक्षात विष्णू भगवान म्हणले मला जोडला गेला. आता विष्णू भगवान म्हणजे पद्मनाभ म्हणजे काय? तर ज्यांच्या नाभेतून कमळाचा उदय आहे असे असणारे विष्णू भगवान ते मला प्राप्त केले, ते मी मिळवले. बरं आता हे बघा, आपल्या जवळ काही जर मौल्यवान वस्तू आली, महिला मंडळ, मौल्यवान जर वस्तू आली, आपल्या नवऱ्यानं आपल्याला काही ठेवायला दिली तर आपण ती ठेवतो कशी हो? पिशीत पिशी, पिशीत पिशी, पिशीत पिशी करून ठेवतो का नाही? मौल्यवान वस्तू. मग आता देव तर किती मौल्यवान आहे. मग तसंच लोक म्हणले, तुम्ही जो तो देव होता तुम्ही तो कुठे ठेवला? तर तेव्हा तुकाराम महाराज म्हणले, संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. तुकाराम महाराज म्हणले तो जो देव होता तो आम्ही आमच्या हृदयामध्ये साठवला म्हणले. बरं ठीक आहे, पण तो देव तुम्हाला मिळाला कुठून? लोक तुकाराम महाराजांना प्रश्न करू लागले, तो जो देव तुम्ही मिळवला तो तुम्हाला भेटला कुठून? तेव्हा तुकाराम महाराज म्हणले, हे बघा, सर्वांमध्ये देव आहे परंतु तो आपल्याला कळत नाही. तसा देव माझ्यातही होता परंतु काही अज्ञानामुळे तो मला दिसेनासा झाला होता. तो मला दिसेनासा झाला होता परंतु मी माझ्या अंतःकरणामध्ये जे काही भाव होता तो मी संतांच्या चरणापाशी ठेवला आणि त्यामुळे मला पद्मनाभ जोडला गेला म्हणले. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. हे बघा, माझ्या कीर्तनाला आल्याच्या नंतर दोन गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. आता कोणत्या दोन गोष्टी? रे बघा, कीर्तनाला आल्याच्या नंतर टाळी वाजवायची. जेव्हा केव्हा विठ्ठला विठ्ठला भजन झालं की टाळी वाजवायची. आता टाळी का वाजवायची महाराज? टाळी वाजवल्याच्या नंतर आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त असतं ना ते सळसळ करतं, म्हणजे फिल्टर होत राहतं. आणि टाळी वाजवल्याने कोणताही रोग होत नाही महाराज. त्यामुळे टाळी ही वाजवायची, टाळी वाजवायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे, पण काय काय महिला मंडळ म्हणजे श्रोतेगण जे असतात, काय काय अशी टाळी वाजवतात, काय काय अशी वाजवतात की मच्छर जरी बसलेलं असलं ते पण उठत नाही महाराज. काय काय जण असे वाजवतात. दुसरी गोष्ट म्हणजे मुखानं विठ्ठल विठ्ठल भजन करायचं. तर भजन का करायचं? भजन केल्याच्या नंतर काय होतं? विठ्ठल विठ्ठल. आणि हे बघा, टाळी पण कधी पण वाजवायची झाली ना अशी मुखापाशी वाजवायची. मुखापाशी का वाजवायची तर ऐका, सर्व खेळातली मंडळी आहेत ना, खेळातले मंडळी आहेत. जेव्हा केव्हा महिला मंडळ आपले काम संपले, उन्हाळा लागला तर आपण अशा बाया बसतात महाराज, लाईनीनं बसतात. का बसतात तो? केस मोकळ्या सोडतात. का सोडत असतील? का सोडत असतील महाराज? काय नाही, ओवा काढण्यासाठी, दुसरं काय. एका मागे एक अशा बसतात महाराज. आणि ऊ जर काढली तर ऊ मारतात का? ती याकरता मारतात की ती पुन्हा आपल्या डोक्यामध्ये जाऊ नये किंवा दुसऱ्या कोणाच्या डोक्यामध्ये जाऊ नये. तसंच जेव्हा आपण विठ्ठल म्हणतो, विठ्ठल म्हणल्याच्या नंतर आपल्या शरीरामध्ये जे काही पाप आहे, जे काही आपल्या शरीरामध्ये जे काही पाप भरलेलं आहे ते आपल्या विठ्ठल म्हटल्याच्या नंतर बाहेर येतं. मग आता ते बाहेर आल्याच्या नंतर पाप ते पुन्हा आपल्याच शरीरामध्ये प्रवेश करू नये किंवा दुसऱ्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करू नये म्हणून अशी मुखापाशी टाळी वाजवायची.
बघू बरं आता कोण कोण वाजवते. विठ्ठल विठ्ठल छान छान सर्वांनी वाजवली महाराज. तर आपण आपल्या आता अभंगाकडे वळूया. महाराज म्हणतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 दिवस महत्वाचे असतात. कोणते 2 दिवस हो? एक दिवस म्हणजे येण्याचा, पहिला दिवस म्हणजे कोणता? येण्याचा, आणि दुसरा दिवस म्हणजे जाण्याचा. हे बघा आता हे माईक घेतलं तर वायर त्याला कसं येणार आहे? फुकट. मग तसंच जन्म आणि मृत्यू हेही एकाच नाण्याचे 2 प्रकार आहेत. माईक घेतलं वायर फुकट, मृदुंग घेतला गठ्ठा गठ्ठा. वापस आवाज येऊ देऊ नका. विठ्ठल विठ्ठल मृदुंग घेतला गठ्ठा फुकट, आणि मोबाईल घेतल्यावर चार्जर. तसंच महाराज जन्म घेतला की मृत्यू. तसंच महाराज म्हणतात येण्याचा दिवस महत्वाचा आहे आणि जाण्याचाही दिवस महत्वाचा आहे. आता येण्याचा दिवस महत्वाचा असतो म्हणून आपण काय करतो? वाढदिवस करतो. आणि जाण्याचा दिवस महत्वाचा आहे म्हणून आपण काय करतो? श्राद्ध करतो. तुकाराम महाराज म्हणले हे जे 2 दिवस आहेत ते माझ्या सुद्धा जीवनामध्ये आले. आता तुकाराम महाराजांचा येण्याचा दिवस कोणता? वसंत पंचमी. आणि जाण्याचा दिवस तुकाराम बीज. महाराज म्हणले हे 2 दिवस सुद्धा माझ्या जीवनामध्ये आले, परंतु या 2 दिवसाच्या व्यतिरिक्त असा एक दिवस होता जो की माझ्या आयुष्यामध्ये महत्वाचा ठरला. तो दिवस कोणता होता महाराज? माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा जो गुरुवार आहे तो माझ्या जीवनामध्ये काय ठरला म्हणतात? महत्वाचा ठरला. माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीचा गुरुवार महाराज म्हणतात माझ्यासाठी भाग्याचा ठरला. तर का ठरला ऐका. त्या दिवशी तुकाराम महाराज म्हणले माझ्या स्वप्नामध्ये माझे श्रीगुरु आले होते. श्रीगुरु आले होते आणि त्यांनी त्यांचं नाव सांगितलं आणि मला आणि एक मंत्र दिला. बाबाजीने स्वप्नी येऊन तुकयाला काय सांगतात महाराज? महाराज म्हणले माझ्या स्वप्नामध्ये माझे श्रीगुरु आले होते आणि त्यांनी त्यांचं नाव सांगितलं. काय नाव सांगितलं म्हणले? बाबाजी आपुले सांगितले नाव, बाबाजी आपुले सांगितले नाव, बाबाजी आपुले सांगितले नाव, बाबाजी आपुले सांगितले नाव, आपुले सांगितले नाव, बाबाजी आपुले सांगितले नाव, बाबाजी आपुले सांगितले नाव, बाबाजी आपुले सांगितले नाव. मंत्र दिला राम कृष्ण हरी कृष्ण हरी. मंत्र दिला महाराज म्हणतात बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. महाराज म्हणतात माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नात येऊन त्यांनी मला एक मंत्र दिला. तो मंत्र कोणता होता? रामकृष्ण हरी असा मंत्र दिला. रामकृष्ण हरी असा मंत्र दिला. बरं ठीक आहे,
आता हे बघा, ज्यानं कोणी गुरु केला असेल त्यांना माहित असेल, म्हणजे सर्वांनाच माहिती आहे म्हणा. पण गुरु केल्याच्या नंतर गुरु आपल्याला मंत्र देतो आणि त्या बदल्यात त्यांना काहीतरी द्यायचं असतं. महाराज काय ना काहीतरी गुरूंना दक्षिणा द्यावीच लागते. तसंच महाराज म्हणतात, माझ्याही गुरूंनी मला दक्षिणा मागितली. आता ती दक्षिणा नेमकी काय होती माहितीये का? तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या श्री गुरूंनी मला दुसरं तिसरं पैसे काय मागितले नाही, कारण की आजकालचे गुरु फक्त पैसे मागतात. पण तुकाराम महाराज म्हणले, माझ्या गुरूंनी मला काही पैसे वगैरे मागितले नाही, तर माझ्या श्री गुरूंनी मला काय मागितलं माहिती का? पावशर तूप मागितलं म्हणले. काय मागितलं? पावशर तूप. आता तुम्ही म्हणाल, तूप कशाला मागितलं? तूप का मागितलं? तर तूप हे तुम्ही म्हणाल, आता तूप म्हणजे व्यवहारातलं काय? एक साधन आहे, म्हणजे पदार्थ एक. मग तो कशाला मागितला? आणि ती बी आता परमार्थाचा आणि या तुपाचा काय संबंध? तर ऐका, तुकाराम महाराजांनी तूप का म्हणजे किती मागितलं? त्यांच्या श्री गुरूंनी किती तूप मागितलं होतं? पावशर मागितलं होतं. पावशर तूप मागितलं आणि त्या तूप पण पावशर मागितले. इकडे बघा, आता एक पोळी जर असली, आता पावशर म्हणजे किती आजच्या पिढीला कळत? आता पावशर म्हणजे किती आहे बघा. एखादी जर पोळी असेल, तिचे जर समान 4 भाग केले तर त्यातला एक तुकडा म्हणजे पावशर. तसंच जर आपण शास्त्राच्या दृष्टीने जर पाहिलं तर वेदांत शास्त्राने अंतकरणाचे 4 भाग केलेत महाराज. ते 4 भाग कोणकोणते? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आता मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यामधलं तुकाराम महाराजांच्या गुरूंनी तुकाराम महाराजांकडे काय मागितलं? तर चित्त मागितलं. आता चित्तच का मागितलं? त्यांना मागायला मन होतं, बुद्धी होती, अहंकार होता. त्यांनी चित्त याकरिता मागितलं कारण की आमचं तुमचं चित्त एका जागेवर आहात. आता इथं बाया बसल्यात अशा महाराज, पण त्यांचं चित्त काहीचं घरी असते. पप्प्याचा बापाला असं का, जेवण केलं असं का, आणि म्हणतात पुन्हा काय माय कीर्तनाला गेले, भजन केलं, पण काय अजून देवाची प्राप्तीच नाही झाली. कशी होईल? आपलं चित्त एका जागेवर आहे का? महाराज म्हणतात, जर आपल्या जवळ आपलं चित्त नसेल ना, जर आपण त्रिवेणी संगमावर जरी गेलो तरी ते काय होत? आमचे ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये काय म्हणले माहितीये का? त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामे तरित्य व्यर्थ. आता त्रिवेणी संगम कोणता? प्रयागराजला आहे बघा, गंगा, सरस्वती आणि यमुना. तिथं त्रिवेणी संगम आहे. परंतु आजकालचा वेगळा त्रिवेणी संगम निघालाय. आजकालचा त्रिवेणी संगम माहिती का? व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम. आजकालचा महाराज येडे झाले लोक त्या मोबाईलनं. आता हे बघा, महत्वाच्या म्हणजे आता
आपल्या मूलभूत गरजा कोणकोणत्या आहेत माहिती का? आरोग्य, वस्त्र आणि निवारा, ह्या मूलभूत गरजा आहेत ना 3. पण त्याच्यामध्ये अजून एक आता ऍड झाली, 2 ऍड झाल्यात. एक म्हणजे मोबाईल आणि दुसरं म्हणजे त्याचं चार्जर. विठ्ठल विठ्ठल. जर आपण त्रिवेणी संगमावर जर गेलोत महाराज, त्रिवेणी संगमावर गेल्याच्या नंतर आपलं जर चित्त आपल्या जागेवर नसेल तर तरी ते काय सांगितलं? तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुम्ही तीर्थयात्रेला जरी गेले, तिथं तीर्थयात्रेला गेल्याच्या नंतर तुमचं जर चित्त तुमच्या घरी असेल तर ते काहीही कामच नाही महाराज. हे बघा, असंच एक कीर्तन होतं माझं. कीर्तनाला गेले, त्या कीर्तनामध्ये एक बाई होती, अशी माझ्या पुढेच बसलेली समोरच, आणि ती सारखी अशी करत होती. महाराज मी एकदा 2दा पाहिलं, पण तिचं सुरूच सारखं असं काय नेमकं बोलायचं. जाऊ द्या म्हणलं, कीर्तन होऊ द्या. कीर्तन झाल्याच्या नंतर मी त्या बाईकडे गेले, म्हणलं ताई तुम्ही कीर्तनामध्ये सारखं असं का करत होता? तेव्हा सांगितलं तिनं, काय नाही हो ताई, तुमच्या कीर्तनाला आले, घाई गडबडीत होते, पप्प्याचा बाप घरी नव्हता म्हणून कुलूप लावून आले दरवाजाला, पण येताना ना ते कुलूप ओढच का नाही ते ध्यानात नाही, म्हणून ती बाई अख्ख्या कीर्तनात अशी करत होती. महाराज तुम्ही कीर्तनाला इथं बसले आणि तुमचं जर चित्त जर घरी असेल तर आमचे संत म्हणतात, आपल्या जवळ जर आपलं चित्त नसेल आपल्यामध्ये आणि त्या मेलेल्या मूर्ती संत म्हणले, जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत. आपल्या जवळ जर आपलं चित्त नसेल आपल्यामध्ये आणि मेलेल्या मुर्द्यामध्ये काहीच फरक नाही म्हणून सांगितले. महाराज म्हणतात चित्त आपल्या एका जागेवर राहत नाही, म्हणून माझ्या श्री गुरूंनी मला काय मागितलं म्हणले? चित्त. जसं परमार्थामध्ये तूप सार आहे, जसं संसारामध्ये तूप सार आहे, तसं परमार्थामध्ये काय सारे महाराज? चित्त सारे. आणि चित्त जर आपल्या जागेवर नसेल आणि आपण जर परमार्थ केला ते सगळा काय कसा जातो? व्यर्थ जातो महाराज. महाराज म्हणले, माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारी. तुम्ही म्हणाल काय व ही बाई इकून तिकून आली आणि सारखं एकच लावलंय. माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारी. हे बघा, उद्या तुम्ही कुठं गेले आणि तुम्हाला जर कोणी भेटलं, काय महाराज कसे असतात माहिती का? कीर्तनाला येतात, 2 तास कीर्तनाला बसतात. घरी गेल्याच्या नंतर काय तू कीर्तनाला नव्हता काय? एखाद्या मित्राला जर भेटले ना, कीर्तनाला नव्हतं काय? ते म्हणलं नाही गड्या, परतूरला थोडं काम होतं म्हणून काय येणंच नाही झालं. काय का तू आला नाही? कीर्तन म्हणजे कीर्तनच होतं. असं कीर्तन मी कधी ऐकलेलंच नाही. पुढचा जरा परमार्थिक होता, तर म्हणलं असं कीर्तन ऐकलेलं नाही. कीर्तनात अभंग कोणता होता ते काय आपल्याला माहित नाही गड्या. कीर्तनाला आला कशाला तू? त्यामुळे महाराज चित्त आपल्या जागेवर असलं पाहिजे. एक जण होता असंच, आपला मापेगावचाच असा एक जण होता, गेला याला परतूरला. परतूरून त्यानं 2000चा बूट आणला. किती हजाराचा? 2000चा बूट आणला. 2000चा बूट आणला. आल्याच मारुतीच्या मंदिरात आल्या म्हणला, बूट बाहेर काढला, मंदिराच्या बाहेर काढला, आतमध्ये घुसला. आतमध्ये गेला, मारुती रायाला म्हणला, मारुती राया परतूरला गेलो होतो, 2000चा बूट आणला. देवाला काय, देवानं ऐकून घेतलं. बरं म्हणलं बाबा ठीक आहे, 2000चा बूट आणलाय, काय नाही तू दर्शन घ्यायला तोपर्यंत माझी पाठ जी आहे ती माझ्या बुटाकडे आणि माझं जे तोंड आहे ते तुझ्याकडे आणि तुझं तोंड कुठं आहे? माझ्या बुटाकडे. मग तेवढं थोडस लक्ष दे. हे काय ना देवापाशी आहे, पण मनानं कुठं आहे? चित्तानं कुठं आहे? बुटापाशी.
पण महाराज आपलं चित्त, आपलं जे चित्त आहे ना महाराज, ते फक्त ते आपल्या जवळ पाहिजे नेहमी. तसंच तुकाराम महाराज म्हणले, माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारी माझे श्री गुरु माझ्या स्वप्नात आले. त्यांनी मला त्यांचं नाव बाबाजी सांगितलं, रामकृष्ण हरी असा मंत्र दिला आणि त्या बदल्यात त्यांनी माझं चित्त मागितलं आणि चित्त मागितल्याच्या नंतर माझं भाग्य उजळलं. हेच महाराज अभंगाच्या उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, गाय नाही, फुकटच्या टाळ्या तरी वाजवा की. महाराज म्हणतात, उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. महाराज म्हणले माझं भाग्य उजळलं. आता भाग्य उजळलं म्हणले, अवघी चिंता वारली. आता इथं वारलीच का म्हणले? त्यांना पळाली पण म्हणता आलं असतं ना, रायमिंग तर जुळत होतं की. उजळले भाग्याता अवघी चिंता पळाली, त्यांना असं पण म्हणता आलं असतं. परंतु महाराज, संसारिक लोकांची जी चिंता असते ती पळते आणि पारमार्थिक लोकांची जी चिंता असते ती वारते. तुकाराम महाराज म्हणले, माझी जी चिंता होती का ती वारली. तिथं पळाली का नाही म्हणले तर ऐका, समजा एखाद्याची पळाली, चिंता म्हणते मी, भलते डोके लावू नका, चिंता. समजा एखाद्याची पळाली तर ती वापस येण्याची शक्यता असते, परंतु एखाद्याची वारली तिचा पुन्हा संबंधच नाही ना महाराज. तसंच तुकाराम महाराज म्हणले, जी माझी चिंता होती का ती आता वारली म्हणले. आता चिंताला आग म्हणले महाराज, आग. चिंता आणि चिता जी आहे ना ती सारखीच आहे, दोघीचं काम पण काय आहे, जाळण्याचं काम आहे महाराज. चिंता ही आयुष्यभर जाळते आणि चिता ही एकदाच जाळते. चिता परवडली, चिता किती वेळेस जाळते, एकाच वेळेस जाळते, परंतु जी चिंता आहे ना ती आयुष्यभर जाळते. त्या दोघीही सारख्याच आहेत. चिता चिंता समख्याता, बिंदू मात्र विशेषता, निर्जीवम दहते चिता, सजीवम दहते ती चिंता. चिता आणि चिंता यामध्ये फक्त एका अनुस्वाराचा बदल आहे महाराज, नाहीतर दोन्हीचं काम पण जाळण्याचंच. संसारिक लोकांना जास्त चिंता असते महाराज, त्यातली त्यात आजकाल तरुण मंडळांना जरा जास्तच आहे. लग्नच होईनात ना महाराज, पोरी झाल्यात कमी, नवतरुणांचे काही लग्नच होईनात महाराज. तुम्हाला मुली जगू द्यायच्या, काही काही तर असे आहेत महाराज, मुलामुळं मुली मारतात. काही काहींना मुलीचं कीर्तन जमत नाही. का जमत नाही? यायला भांडे धुवायला बाई पाहिजे,
यांना स्वयंपाक करायला बाई पाहिजे, यांना सोबत बाई पाहिजे. काही काही ना कीर्तनाला बाई नको. का नको? का नको सांगा ना. नाही ते ना ब्रह्मचारी जरा मोठे महात्मे आहेत. अरे पण बाईनं काय केलंय? कोणत्या गाथ्यामध्ये असं लिहिलेलं आहे महाराज इथे बाईला अधिकार नाही? कुठं लिहिलेलं आहे? तुम्ही फक्त आम्हाला एक पुरावा असा द्या की ज्या गाथ्या जिथं लिहिलेलं असन, जिथं संतांनी लिहिलेलं असन इथे बाईला अधिकार नाही. परंतु महाराज तुम्ही असं जर एक पुरावा जरी दिला ना, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला 10 पुरावे देतो की इथं महिलांना अधिकार आहे. तुकाराम महाराज काय म्हणले? या रे लहान थोर, या ती भलते पुरुष पुरुष असं म्हणले का? या ती भलत्या नारी नर. आधी नारीला उपमा दिली आणि नंतर नराला उपमा दिली. इथं महाराज सगळ्यांना अधिकार. इथं सर्वांना अधिकार आहे म्हणून सांगितलं. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. महाराज सर्वांना इथं अधिकार आहे. असं फक्त एक ज्ञान मंडप उरले महाराज जिथं की सर्वांना अधिकार आहे. जिथे सप्ताह आहे का तिथं सर्वांना अधिकार आहे. इथं कोणताही जातीवाद केला जात नाही महाराज. कुळाचाही विचार केलेला जात नाही. इथं सर्वांना अधिकार आहे म्हणून सांगितलंय. आता हे बघा, प्रमाण येतंय म्हणून द्यायचंय का लागतंय म्हणून द्यायचं? प्रमाण येतंय म्हणून द्यायचं की लागतंय म्हणून द्यायचं? येतंय म्हणून द्यायचं का लागतंय म्हणून प्रमाण द्यायचं? महाराज एका कीर्तनामध्ये गेले, असंच कीर्तनाला गेले होते. 49 टाळकरी, 49 टाळकरी. पूर्ण कीर्तन संपलं पण एकालाही प्रमाण दिलं नाही. मी शेवटी म्हणलं, काय महाराज तुम्ही इकडून 50 आहेत इकडून 50 आहेत, परंतु अख्ख्या कीर्तनामध्ये तुम्ही एकही प्रमाण दिलं नाही. लगेच एकानं प्रमाण उचललं. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, तू खेद करू नको. मी काय म्हणलं? मी म्हणलं काय तुम्ही प्रमाण दिलं नाही काय नाही, मला असं खेद वाटलं म्हणलं तुमच्या या गोष्टीचा. त्यांनी लगेच प्रमाण काय उचललं? नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. महाराज येतंय म्हणून प्रमाण द्यायचं नाही तर लागतंय म्हणून प्रमाण द्यायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरं आपण कुठं होतो? कुठं होतो आपण? वाह, कीर्तनात. कीर्तनात होतो. महाराज इथं कोणत्याही जातीवाद केला जात नाही महाराज. इथं सर्वांना अधिकार आहे म्हणून सांगितलं. महाराज म्हणतात चिंता जी आहे ती संसारिक लोकांची पळते. तर मी हे सांगत होते की नवतरुणांची चिंता जास्त आहे संसारामध्ये. त्यांना चिंता आहे बायको भेटती का नाही. बरं ठीक आहे,
इकून तिकून बायको भेटली, चिंता पळाली. लगेच लेकरू बाळ होईल का नाही चिंता परत आली. बरं आता ठीक आहे, इकून तिकून मुलगा झाला की लगेच पुन्हा चिंता, याचं लग्न होईल का नाही. संसारातली चिंता ही पळते आणि परमार्थातली जी चिंता आहे, तुकाराम महाराजांची जी चिंता होती, तुकाराम महाराज ती म्हणतात ती माझी चिंता आता वारली, ती परत येऊ शकत. बरं लोक विचारू लागले, तुम्ही काय म्हणले की तुमची चिंता वारली. तुमची चिंता वारली का, याला काय नेमकं, तुमची चिंता होती तरी कोणती लगे अशी. तुकाराम महाराजांना चिंता संसारात तर नसणारच आहे, कारण की तुकाराम महाराज त्यांच्या बायकोलाच काय सांगत होते, संसारामध्ये काय नाही म्हणत होते, संसाराची तू चिंता करू नको करू म्हणत होते. नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. तुकाराम महाराज म्हणायचे, हे बघ आमची माऊली जी आहे ना ती पांडुरंग आहे, तू वस्त्राची याची चिंता करू नको. मग तुम्ही म्हणाल तुकाराम महाराजांना चिंता याची, संसाराची चिंता नव्हती. मग तुकाराम महाराजाला चिंता कोणती होती, तुकाराम महाराजाला चिंता होती ती परमार्थ प्राप्तीची. कोणती चिंता होती, कैमी उदार पावेल, कैमी उदार पावेल, कैमी उदार पावेल, कैमी उदार पावेल. करील नारायण, काय कृपा करील नारायण, कृपा करील नारायण. सांगा संकजना तुम्ही, सांगा संकजना, सांगा संकजना तुम्ही, सांगा संकजना. समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे. कैमी उदार पावेल, कैमी उदार पावेल, उदार पावेल, कैमी उदार, कैमी उदार पावेल, कैमी उदार पावेल, कैमी उदार पावेल, कैमी उदार. ऐसे तुम सांगा संकजना, कर समाधान चित्त मला जी चिंता होती ती म्हणजे परमाप्त प्राप्तीची, आणि ती चिंता होती ना, आता ती माझी चिंता म्हणले वारली. तर ती चिंता का वारली हे अभंगाचं दुसरं चरण. संत देश
गायन. महाराज म्हणतात दुसऱ्या चरणामध्ये, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आता हे गायन करणं का सोपं आहे का महाराज? सोपं आहे का? बेंबीच्या देठापासून आडावं लागते महाराज. तुम्ही काय म्हणता, हे जे त्याचं घरचं खायचं, हेला काय गावानेच ते हिंडतच राहते. ते सोपं नसते महाराज. रात्री 1-1 वाजता स्वर लावावं लागतंय. काही काहीला अजून सारे मधला 7 लागला नाही, इतकं गोड गायन करतात महाराज. बरं तुम्ही म्हणाल आता गायन अवघड आहे, मग वादन लय सोपं असन. काय इकडून बदाडलं झालं वाजणं. महाराज वाजवायला काही कमी नाही लागत, त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं. एकरूप. इकडे बघा आपले महाराज म्हणतात, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांच्या दर्शनाने मला तो लाभ झाला म्हणून सांगतात. आता कोणता लाभ झाला तर पद्मनाभ म्हणले मला जोडला गेला. तुम्ही म्हणाल संतांना एवढं श्रेष्ठत्व का? संत जे असतात ना महाराज, ते 3ही काळामध्ये श्रेष्ठ मानलेत. कोणकोणत्या काळामध्ये? 3 काळामध्ये. एक म्हणजे भूतकाळ, दुसरा म्हणजे वर्तमान काळ आणि तिसरा म्हणजे भविष्य काळ. आता भूतकाळ म्हणजे पाठीमाग घडून गेलेला, म्हणजे माझ्या पाठीमाग नाही बरं, पाठीमाग भूतकाळामध्ये जे काही घडलंय ते संतांना माहिती. वर्तमानामध्ये जे काही घडत आहे तेही संतांनी लिहून ठेवलंय आणि भविष्यात काय होणार आहे हेही संतांना माहिती. आता माग काय झालं म्हणजे भूतकाळामध्ये काय झालं तर संत म्हणले पहिले कोठेच नव्हते. काय पहिल्यांदा काहीच नव्हतं म्हणले. पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. संत म्हणतात पहिल्यांदा कुठंच काही नव्हतं. चंद्र नव्हता ना सूर्य नव्हता ना कोणता तारा नव्हता, पण काहीतरी होतं. काय होतं म्हणले? अवघे शून्याची होते पाही. मग शून्य होतं, त्या शून्याने घेतला आधार मायेचा आणि मग तेथे एक ढालगज निर्माण झाली. त्याने ही एवढी ख्याती केली. महाराजांनी सांगितलं, संतांनी सांगितलं पहिल्यांदा कुठंच काही नव्हतं, परंतु हे काही तयार झालं ते शून्यापासून तयार झालं म्हणले. बरं तुम्ही म्हणाल ठीक आहे, माग काय झालं हे संत सांगतात हे आम्हाला पटलं. वर्तमानामध्ये काय घडतं हेही संतांनी लिहून ठेवलंय. आता संत वर्तमानामध्ये काय सांगतात तर सावध करतात महाराज. जे कोणी काकडा ऐकत असेल सकाळी सकाळी, काकडा जर ऐकत असेल तर बघा तुम्ही काकड्यामध्ये जागोजागी सावध केलंय. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको, पाहे बुडतसे पापा. संत म्हणले आधीच हा जो नरदेह आहे ते फक्त 100 वर्षाचा आहे म्हणले, आणि सावध व्हा म्हणले आणि नामस्मरण करा. हा जो नरदेह दिलाय, हा जो कलियुग आहे, कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य सांगितलंय आणि 100 वर्षापैकी अर्ध तर आपलं झोपेमध्ये चाललंय. त्यातलं काही बालपणामध्ये जात, काही रोगामध्ये जात. अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहे गा. महाराज म्हणले जो नरदेह दिलाय, जे कलियुगामध्ये तुम्हाला तुमच्याकडे मानव देह आलाय, तो मानव देह किती वर्षाचा आहे म्हणून सांगितलं? 100 वर्षांचा आहे. आणि त्यामध्येच अर्ध झोपेमध्ये जातंय, तर काही बालपणात जात. इकडे बघा, बालपणी आता आपण काय म्हणतो, लहान जर लेकरू असलं त्याला कीर्तनाला कथेला घेऊन येतो का? नाही, लहान आहे आताच कशाला आणायचं. महाराज संस्कार हे लहानपणीच घडतात. संस्कार जे असतात ते लहानपणीच लेकरावर घडतात. खास करून तर महिला मंडळाकडे याची जिम्मेदारी असते. कारण की जे लहानाले लेकरं असतात ते उंडे असतात, उंडे. मग त्या उंड्याची पोळी करायची, पुरणपोळी करायची,
कवाकडा तिकडा नकाशा करायचा हे आपल्या हातामध्ये असते महाराज. लहान लेकरांना संस्कार द्या. हे बघा, मला इथं जातीवाद करायचा नाही, परंतु जे मुस्लिम बांधव असतात का, मुस्लिम बांधव किती गरीब घरचे असू द्या हो, किती पण, त्यांच्या घरामध्ये कुराण नावाचा ग्रंथ आहे आणि ते नमाज पाडल्याशिवाय जेवत नाहीत. आणि लहान लेकराला सुद्धा ते नमाज पाडायला घेऊन जातात. आपल्या आणतात कधी कीर्तनाला, आणतात कधी कथेला, नाही नाही त्याला लय झोप येते कीर्तनामध्ये, मग कशाला त्याला आणायचं, बरं आहे घरीच. महाराज, संस्कार हे याच लहान वयातच घडतात. अहो, संस्कार कोणी कोणाला दिले? संस्कार आमच्या जिजाऊ आईसाहेबांनी शिवरायांना दिले. काय सांगू जिजाऊ आईसाहेबांची कथा, जीवनामध्ये कितीतरी सोसाव्या लागल्या व्यथा. त्यांनी शिवरायांना शिक्षण दिलं, ज्ञानेश्वरी आणि गाथा, म्हणून त्यांना आज म्हणतात जिजाऊ राजमाता. आणि महाराज आताची माता स्वयंपाक करती व्हॉट्सअप पाहता पाहता, मग पोरग घालतो लाटा, मग म्हणते काय करू आता, काय करते ही परमार्थात. महाराज, लहान लेकरांना हे आत्ताच संस्कार दिले पाहिजे. तसेच संस्कार जिजाऊ आईसाहेबांनी शिवरायावर केले. शिवरायांच्या आईला म्हणजे जिजाऊ माताला डोहाळे कशाचे लागले होते? त्यांना डोहाळे ते आंबट चिंबट खायचे नव्हते लागले, त्यांना डोहाळे लागले होते तलवार चालवायचे, पट्टा चालवायचे, असे डोहाळे लागले होते महाराज. आणि हे डोहाळे लागल्याच्या नंतर काही दिवस गेल्याच्या नंतर एके दिवशी माझ्या जिजाऊची जी पुण्याई होती ना महाराज, ती फळाला आली. माझी जिजाऊची पुण्याई गावाची आली फळाला, माझी जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. घेतली तलवार त्याला दुष्टाचा संहार, घेतली तलवार त्याला दुष्टाचा संहार. आपल्याला पकोटा गाडीला बाहेर, गाडीला बाहेर पतगडाचा पगार साक्षीला, पतगडाचा पगार साक्षीला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप शिवबा जन्मला. शपथ घेतली स्वराज्याची, जिजाऊची शपथ घेतली स्वराज्याची, जगत कल्याणाची शिकवण जगत तुकोबाची, जगत कल्याणाची तरुण बांधिले या तरुण गडाला, तरुण बांधिले या तरुण गडाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. महाराज, माझ्या जिजाऊने शिवरायांवर संस्कार कशाचे केले? संस्कार केले ते ज्ञानेश्वरी आणि गाथ्याचे. तेव्हा कुठं त्यांच्या पोटाला कोण आले? शिवराय आले. आजकालच्या आईला वाटतंय माझ्या पोटीही शिवरायांसारखा मुलगा जन्माला यावा. त्याआधी आपल्याला काय बनावं लागेल? तर जिजाऊ माता आधी आली पाहिजे, तेव्हा कुठे शिवराय येतील. महाराज, आपण इथे होतो की संत सावध करतात. संत म्हणतात, सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाहे बुडत से पापा. हे बघा महाराज, कोसला नावाचा किडा असतो. शेतकरी वर्ग सर्वांना कोसला नावाचा किडा माहिती.
कोसला नावाचा जो किडा असतो तो किडा स्वतः भोवती घर तयार करतो, त्याच्या लाळ्याने ते घर तयार करतो. ते घर तो तयार करत असताना तो दोन्हीही दार म्हणजे जे काही आहे ते सर्व बाजूने घर तयार करतो. घर करत असताना त्याच्या एवढंही ध्यानात राहत नाही की आपल्याला यातून बाहेर जायचंय. मग आपण कुठेतरी जागा पाहिजे आपल्याला बाहेर जायला. मग ते घर तयार करतो आणि वरचंही दार लावतो आणि खालचंही त्याच्या ध्यानात राहत नाही की आपण तेही लावतोय म्हणून. मग तो दोन्हीही दार लिंपून टाकतो महाराज. सगळीकडून तो बंद करतो आणि नंतर विचार करतो, अरे रे रे, आपण जर थोडी तरी जागा ठेवली असती श्वास घेण्यापुरती तरी आपण आज जगलो असतो. परंतु आपण इतकं बुडून गेलो याच्यामध्ये, एवढं धुंद होऊन गेलो की आपण सगळं काही लिंपून टाकलं. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही दार लिंपोनिया आता गुंतू गुंतू मेले. तो किडा सायसाने घर तयार करतो परंतु त्याच्या एवढंही ध्यानात राहत नाही की आपण वरचंही दार लिंपून टाकतोय आणि खालचंही दार लिंपून टाकतोय. मग लिंपून टाकल्याच्या नंतर त्याच्या लक्षात येतं की आपण श्वास घ्यायला ही जागा ठेवली नाही. नंतर तो गुंतून 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 मरून जातो. त्यामुळे आपल्याला संत सावध करतात, या संसार रूपी सागरामध्ये तुम्ही असे गुंतू नका. तुम्ही डुबून जाता, नंतर तुम्ही पश्चाताप करता. त्यामुळे संत आपल्याला आधीच सावध करतात. बुडतीये जनन देता वेडोळा, बुडतीये जनन देता वेडोळा, म्हणतात, बुडते हे जन न देखवे डोळा. काय म्हणले महाराज? येतो कळवळा म्हणून या. संतांना कळवळ येतो म्हणून एवढं सावध करतात. तुम्ही म्हणाल पाठीमागे जे काही झालं ते संत जाणतात, हे कळालं. सध्या काय होतं हेही संत जाणतात, हेही कळालं. पण भविष्यामध्ये काय होणार आहे हेही संतांनी सांगितले. काय सांगितले? पृथ्वीवरती दादा एक विपरीत घडेल. दोघाचा विवाह लागेल. भरतर मागेल. भविष्यामध्ये काय होणार आहे सांगितलंय. काय सांगितलं? पृथ्वीवरती दादा एक विपरीत होईल. बहीण भाऊ दोघा जणांचा विवाह लागेल.
महाराज म्हणले बहीण आणि भाऊ जे आहेत ना त्यांचा विवाह लागेल म्हणले. 5 वर्षाची बाळ दादा भरतार मागेल. जी 5 वर्षाची मुलगी आहे ना ती म्हणले भरतार मागेल. भरतार म्हणजे कोण तर भरतार म्हणजे नवरा. तर ती जी 5 वर्षाची बाळ आहे ना ती नवरा मागेल म्हणले. आणि 6 वर्षाची नारी म्हणजे 6 वर्षाची नारी काय म्हणले माहिती तिथं गर्भीला राहील म्हणले. हे बघा तुम्ही म्हणता याला पुरावा. आता पुरावा दिला ना महाराज. भविष्यामध्ये काय होणार हेही संत जाणतात. वर्तमानामध्ये काय सुरू आहे हेही संत जाणतात. आणि पाठीमागे काय झालं हेही संत जाणतात. त्यामुळे संतांना एवढं श्रेष्ठत्व आहे महाराज. आणि त्या संतांचं जर दर्शन आपल्याला घडलं त्या जर संतांचं आपल्याला दर्शन घडलं तर आपल्याला कोण जोडले जाते महाराज साक्षात भगवान परमात्मा जोडले जाते. आता आपल्या कीर्तनाचा टाइम किती होता 8:30 ते 10:30. 10:30 तर वाजलेत. आता संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांना त्यांनी वरी घ्या. जे इथपर्यंत घेते ते पाकिस्तानचे. तुमले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. तुमले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. हात कोणाची वरी पाहिजेत ना खाली गेलं होय. हात वरी घ्या भजन करा म्हणावं लागलं. हात खाली घ्या म्हणावं लागलं.
यात तुमचा काही दोष नाही महाराज. पडिले वळण इंद्रिया सकळा. जसं आपल्या इंद्रियाला वळण पडलं का महाराज तसंच माणूस करतो. आता चल जाऊ दे नको आता वेळ झालाय आपला. महाराज जसं आपल्या शरीराला वळण पडलेलं असतं माणूस तसाच वागतो महाराज. बरं आजच्या कीर्तनाचे जे काही आयोजक नियोजक होते त्यांना सर्वांना वंदन. तसेच त्यांनाही वंदन. इकडेही टाळकरी त्यांनाही वंदन. आमच्या मृदुंग वादकताई, हरिभक्त परायण, युवा कीर्तनकार, तबला विशारद असणाऱ्या मृदुंग सम्राट हरिभक्त परायण गौरीताई जावडे त्याही माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिले, त्यांचेही धन्यवाद. तसेच सर्व श्रोते मंडळींचे एकदा धन्यवाद. आणि एवढं बोलून आपल्या कीर्तनाला इथंच पूर्णविराम द्यायचा का चालू द्यायचं? तुम्हाला ऐकू वाटायले, मला सांगू वाटायले. पण महाराज 1 तास असतं ते प्रवचन, 2 तास असतं ते कीर्तन, 3 तास असतं ते कोण म्हणलं पिक्चर, 3 तास असतं ते भजन, 4 तास असते ती भागवत कथा आणि रात्रभर जो असतो तो म्हणजे गोंधळ. आपला गोंधळ आहे का? म्हणून आपल्या कीर्तनाला इथेच पूर्णविराम. उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. या अभंगावर जसं मला चिंतन मांडता येईल तसं तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. या 2 तासाच्या कीर्तनातून जे काही मला तुम्हाला चांगलं वाटलं असेल माझ्याकडचं ते घेऊन जा आणि जे काही वाईट असेल ते मला देऊन जा. एका कीर्तनामध्ये असंच म्हणलं महाराज, जे काही वाईट असेल ते मला द्या आणि जे काही माझं चांगलं चांगलं तुम्हाला वाटलं असेल ते घेऊन जा. माझी चप्पलच चोरीला गेली. नेमकीच काल चप्पल घेतली आणि आज चोरीला गेली. आणि मी त्या काकूला पाहिलं, पण त्या काकूच्या त्या पायामध्ये सुद्धा मी चप्पल पाहिली. काकू जवळ गेली आणि म्हणलं, काकू तुम्ही माझी चप्पल का घेतली हो आणि त्या जागेवर तुमची खराब का आणून ठेवली? त्यावेळेला ताई तुम्ही कीर्तनामध्ये काय सांगितलं होतं? जे काही माझं तुम्हाला चांगलं चांगलं घेतलं वाटलं असेल ते घेऊन जा आणि जे काही तुमचं खराब असेल ते मला देऊन जा. म्हणून मी चप्पल नेली आणि माझी खराब चप्पल. असं कोणी करू नका महाराज. या 2 तासामध्ये जे काही माझ्याकडून वाईट झालं म्हणजे वाईट शब्द जर तुमच्यासाठी गेले असतील ते माझ्या बुद्धीचा दोष आणि जे काही चांगलं वाटलं असेल ते गुरुनाम गुरु त्रिधारेचे ओंकारनाथ देव त्यांची कृपा, तसेच मला शिकवणारे माझे मार्गदर्शक असणाऱ्या माझ्या गुरुवर्य आशाताईजी जावडे त्यांनी जे काही जसं मला तयार केलं तसं मी इथं बोलण्याचा प्रयत्न केला. तसेच आई वडिलांच्या आशीर्वादाने मी आज इथे आहे. तसेच संत कृपा, देव कृपा, अंतकरण कृपा, शास्त्र कृपा यांचंही माझ्यावर कृपा आहे म्हणूनही आज मी इथे आहे. तसेच गणरायाचीही कृपा मी आज इथे आहे. त्यांचेही धन्यवाद करून आजच्या आपल्या सेवेला पूर्णविराम. नेऊन ते पुरते अधिकते सरते करुण घ्यावे तुमते विनवित असे ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडावे चुका पावली ती चोज करुणी माऊली रिझे जेवी यदक्षरम पदम भ्रष्टम मात्राहीनं च यद्भवे तत्सर्वं क्षम्यतां देवं प्रसिद्ध परमेश्वरं प्रसिद्ध परमेश्वरं प्रसिद्ध परमेश्वरं ज्ञानेश्वर माऊली. तसेच माझ्या कीर्तनाला लांब लांबून मंडळी आली, त्यांचेही खूप खूप धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद करून आपल्या सेवेला पूर्णविराम.